गरब्याला एक इतिहास. गरबा या शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली आहे तर गर्भ या शब्दापासून झाली. म्हणजे गुजरात मधले जे तज्ञ इतिहास तज्ञ आहेत त्या इतिहास तज्ञांच्या मते गर्भ म्हणजे काय. गर्भ म्हणजे ज्या गर्भामध्ये एखादं मूल वाढतं तो गर्भ. तर या गर्भा जो खेळला जातो त्यासाठी एक मातीचा जो घडा असतो त्या मातीच्या घड्यामध्ये एक दिवा ठेवला जातो आणि त्या मातीच्या घड्याला छिद्र असतं. त्या मातीच्या घड्याला गर्भदीप म्हटलं जातं आणि तो गर्भदीप म्हणजे स्त्रीच्या किंवा आपल्या आईच्या शरीराचा जो भाग असतो गर्भ त्या गर्भाचं प्रतीक असतं ते तो गर्भदीप. आणि त्याच्या आतमध्ये जो दिवा तेवत असतो जो अखंडित तेवत असतो 9 दिवस ते म्हणजे शक्तीचं प्रतीक. तो गर्भदीप मध्ये ठेवला जातो आणि त्या गर्भदीपाच्या भोवती इतर लोक फेर करून गरबा नृत्य करतात. म्हणजे टाळ्या वाजून ते गरबा नृत्य केलं जातं आणि तो जो गोल फेरा धरला जातो त्या गोल फेऱ्याला जन्म मृत्यूचा फेरा म्हटलं जातं. म्हणजे गरबा नृत्याला इतकी चांगली पार्श्वभूमी असताना आत्ताच्या काळामध्ये या गरबा नृत्याचा कोलाहलात रूपांतर झालं. म्हणजे आता जो आपण रूप बघतोय गरब्याचं त्या गोंगाटामध्ये गरब्याचा जो खरा मतीत अर्थ आहे तो लुप्त होताना दिसतो. म्हणजे गरब्या